मध्यरात्री झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा. डहाणूतील सोनाळ्याच्या खुबरोद पाडा येथे मध्यरात्री राहतं घर कोसळलं. यशवंत सापटा यांचं राहतं घर मध्यरात्री 1 वाजण्याच्या सुमारास कोसळलं. घरात झोपलेले 8 जण किरकोळ जखमी. सुदैवाने जीवितहानी नाही, मात्र घरासह घरातील साहित्य, अन्नधान्य याचे मोठ्या प्रमाणात नुकसान. सापटा यांचं कुटुंब भर पावसात उघड्यावर. राहण्यासाठी छत आणि खाण्यासाठी अन्नधान्य शिल्लक नसल्याने शासनाकडून तातडीने मदत मिळविण्याची सापटा कुटुंबाला अपेक्षा. घरात बांधलेली जनावरे देखील जखमी. एक वाजता घरी पडलं. 1 वाजता हवा इकडची वारा आला आणि वारानं पाऊस तेव्हा पडला. 1 वाजता बैला पण तिकडे बांधलेली होती, बैला पण सपटलेली होती. 2-3 पोरा चपटलेले होते, ते खेचून काढले. मग जसं तसं ते मोडून जिकून रात्री ते बॅटरी नाही काय नाही अशाच काढली ते खेचून. काय काय घरात होतं? सगळं सामान आहे, सामान तर सगळं आहे. भात आहे, तांदूळ आहे, किंवा इकडे दाबलेला आहे. दुसरा सामान तर सगळाच आहे. तर का आपल्या घरात संसार सगळाच आहे. भांड आहे, कुंडा आहे, सगळं आहे, कपडे आहे, सगळं आहे. ते कपडे तर जाऊ दे, पण हे खाण्याची गोष्ट म्हणजे सगळाच भिजला होता. मग कोण आलेलं पाहणी करायला? काय नाही कोणी नाही. आम्ही पेटत नाही, कोणी तर आमची पाहणी करायला कोणीच नाही. घरी पण कोणी पेट नाही. कसं कोणतं व्यसन चालवतच नाही. नाही का तुझ्या घरात जेव्हा पडलं तेव्हा कोणतरी बघायला? नाही कोण आला तर नाही ना कोणी ते. मागणी काय तुमची? मागणी काय केलं पाहिजे सरकारने, शासनाने? सरकारने आता आम्हाला तर काहीतरी द्याल तेव्हाच. त्यात आम्ही काय करू आता? आले पाण्यात तर गरीब माणसं आम्ही काय करू? तसं आमच्याकडे काय आहे ते आम्ही करू शकू? मग आता तुम्हाला राहायला दुसरं घर आहे? नाही जे आहे ते आता ते पण सरकारी दिलेलं आहे, पण त्यावर पत्रा नाही काय नाही. आता राहायला आम्हाला बैला पण बांधायला आम्हाला जागा नाही. म्हणजे जागा आहे पण म्हणजे राहायला म्हणजे वरती साधन होत नाही. असं काय ते बघा आता तुमच्या प्रत्यक्ष ना सगळे कौलात पडले, पत्रात फुटले, काय करणार असं?